बीडमध्ये एकाच व्यक्तीच्या नावावरती 9 अब्ज रुपयांचा व्यवहार। भाजपचे आमदार सुरेश धस यांचा आरोप। महादेव ॲपचा उल्लेख करत मलेशियापर्यंत कनेक्शन असल्याचाही दावा। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ लातूरच्या रेणापूरमध्ये आक्रोश मोर्चा। कुटुंबियांच्या पाठीशी उभं रहा, संतोष देशमुख यांच्या मुलीचं भावनिक आवाहन। तर निकाल लागेपर्यंत धनंजय आणि पंकजा मुंडे यांचा राजीनामा घ्या, मोर्चेकऱ्यांची मागणी। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ उद्या बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा। शहरामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात, तर मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन। बीडमध्ये वाल्मिक कराडच्या माध्यमामधून गुन्हेगारी सुरू। राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांचा गंभीर आरोप। 2.5 वर्ष जिल्ह्याचं नेतृत्व कोण करतंय आणि दहशत कुणाची आहे तेही बघा, नाव न घेता धनंजय मुंडेंवरती निशाणा। पवनचक्कीच्या वादामधून तुळजापूरमधील जवळग्याचे सरपंच नामदेव निकम यांच्यावरती प्राणघातक हल्ला। कारवरती पेट्रोल टाकून जाळण्याचाही प्रयत्न। हल्ल्यामध्ये सरपंच निकम यांच्यासह आणखी एक जण जखमी। नव्या वर्षात गुरुजींच्या पगाराला होणार विलंब। लाडकी बहीण योजनेमुळे पडला तिजोरीवरती ताण। 2 ते 3 दिवस उशीर होण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर भाजपचं मिशन महानगरपालिका। भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात उतरणार। नंदुरबार, अकोला, छत्रपती संभाजीनगर आणि वाशिममध्ये अवकाळी पाऊस। अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचाही इशारा। रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता। उपराष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री आणि गांधी कुटुंबानं घेतलं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं अंत्यदर्शन। दिल्लीमधल्या निवासस्थानी जाऊन वाहिली आदरांजली। उद्या शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार। आता न दुखणाऱ्या इंजेक्शनचा मुंबई IIT कडून शोध। सुई विरहित सिरिंज विकसित केल्याचा संशोधकांचा दावा। शिर्डीमधील साईबाबांच्या चरणी इंदूरमधील एका भक्ताकडून सोन्याचा मुकुट अर्पण। जुगुल जयस्वाल या साई भक्ताकडून 12 लाख रुपयांचा 200 ग्रॅम सोन्याचा मुकुट साईंचरणी दान। चौथ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 474 धावांचा डोंगर, तर दिवस अखेरीस 164 धावांच्या मोबदल्यात भारताचा निम्मा संघ माघारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।